नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. विश्रामबाग ते स्टेशन चौक रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. निरोगी भारत समृद्ध भारतचा केला संकल्प. स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्षाच्या अमृत महोत्सवी पर्वाचे औचित्य साधून आणि हर घर तिरंगा मोहिमेचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी एका भव्य सायकल आणि ई बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीने संपूर्ण सांगली शहर तिरंगामय झाले होते. सकाळी 7 वाजता विश्रामबाग चौक सांगली येथून या रॅलीचा दिमागदार शुभारंभ झाला. ही रॅली विश्रामबाग चौक, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर, काँग्रेस भवन मार्गे स्टेशन चौक येथे संपन्न झाली. रॅलीमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सायकलप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने तिरंगा ध्वज हाती घेऊन आणि सायकलीवर तिरंगा लावून सहभाग नोंदवला. केवळ स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करणे हा या रॅलीचा उद्देश नसून निरोगी भारत समृद्ध भारत हा संदेशही यातून देण्यात आला. पर्यावरणपूरक प्रवास आणि शारीरिक आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी एकजुटीने राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त केली. महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. हर घर तिरंगा अभियान 2026 अंतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती व्हावी, देशाबद्दलची देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी हा या रॅलीचा मुख्य हेतू होता. नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सांगली शहरातील वातावरण देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकल प्रेमींचे आणि नागरिकांचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. चला आपल्या प्रकृतीची काळजी घेऊया आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान देऊया असा संकल्प यावेळी सर्वांनी दिला. तिरंगा सायकल रॅली, बाईक रॅली संपन्न झालेली आहे. काय उद्देश होता यामागचा? हर घर तिरंगा प्रोग्रामच्या अनुषंगाने भारत सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे 9 ते 17 ऑगस्टपर्यंत संपूर्ण घरामध्ये प्रत्येक नागरिकांच्या घरी हर घर तिरंगा ही योजना राबवायची होता आणि त्या अनुषंगाने आज 14 ऑगस्टला आपण भव्य तिरंगा रॅली इथे सर्वांच्या सहकार्याने आज इथे संपन्न केलेली आहेत. ह्याच्या मागचे उद्देश हेच आहे की आपण जे स्वतंत्र दिवस प्रत्येक वर्ष साजरा करतो त्याच्या मागचं उद्देश काय आहे ते लोकांना माहिती असायला पाहिजे. फक्त झेंडा फडकवणं हे ह्याचा मागचे उद्देश न राहता जे आपण 200 वर्षातून अधिक कष्ट करून आज जी स्वतंत्रता आपल्या सर्वांना मिळालेली आहे त्याची जाणीव आजचे मुलांना पण व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने आज आपण हे तिरंगा रॅली केलेली आहे आणि त्यामध्ये सांगलीकरांनी एक उत्कृष्ट प्रतिसाद पण दिलेले आहेत आणि भरपूर मुलं पाऊस असताना सुद्धा आलेले आहेत. तर एक चांगलं इथे रिस्पॉन्स आपल्याला ह्या तिरंगा रॅलीमध्ये मिळालेले आहेत आणि मी सर्वांना ह्याच्या महानगरपालिकेच्या वतीने धन्यवाद म्हणते. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोने याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.